महिलांना पिरियड्सचा जर प्रॉब्लेम असेल, पिरियड्समध्ये तक्रारी असतील, पोटदुखी किंवा काय, पोट दुखत असेल, कोणतंही तेल लावून गरम पिशवीने शेकलं तरीही चालतं. जर का ब्लडिंग, बऱ्याच जणांना ब्लडिंग जास्त जातं, थांबतच नाही असाही प्रॉब्लेम असतो. जर ब्लडिंग थांबत नसेल तर दुर्वांचा रस घ्यायचा आहे. दुर्वा माहिती आहेत ना, हराळी, हराटी काय म्हणतात, गणपतीला घालतात. दुर्वाचा रस घ्यायचा आहे. एक 7-8 दिवस सलग घेतला तरी चालेल. 2-2 चमचे दुर्वाचा रस फक्त सकाळी घेतला तरी सुद्धा तुमचं ब्लडिंग लगेच कमी येतं. दुसरं काव मिळतो बघा, काव आयुर्वेदिक दुकानात पण मिळतो, तो थोडासा भाजून खाला तरी ब्लडिंग थांबतं. आणि जर होतच नाही असा प्रॉब्लेम असेल तर पिंपळाच्या पानांचा काढा मी मगाशी सांगितलाय, तो पिंपळाच्या पानांचा काढा प्या. जर सिस्ट असेल, गाठी असतील गर्भाशयाला तरीही तुम्ही पिंपळाच्या पानांचा काढा पिऊ शकता, त्याच्यामध्ये सुद्धा हे कमी होतं. चरबीच्या गाठी असतात बघा, माहितीये, मेदाच्या गाठी म्हणतात त्याला. चरबीच्या गाठी त्या त्रास देत नाहीत, फक्त मोठ्या मोठ्या दिसतात बॉडीवरती, दुखत नाहीत पण दिसतात. तर ह्या दिसताना पण ते बेकार दिसतं आणि आपल्याही डोक्यात त्रास आहे, हे कसली आहे गाठ, मग ते परत आपले तपासण्या या. तर चरबीच्या गाठी असतील तर एरंडेल तेल थोडंसं गरम करायचं आहे, एरंडेल तेल त्या गाठींना लावायचं आहे आणि मोठं मीठ असतं ना, खडा मीठ, तर त्या खडा मिठाने शेक द्यायचा आहे. त्या गाठी हळूहळू बघा स्प्रेड व्हायला लागतात आणि कमी होतात. काही अवघड आहेत की मी मगापासून एवढे तुम्हाला घरगुती उपाय सांगितले, अवघड आहेत, करणार आहात. आणि याच्यासोबत तुम्हाला जेव्हा काही कुठल्या सल्ल्याची गरज पडेल, मी उपाय भरपूर सांगितले पण तुमच्या डोक्यात ते सगळे आता ॲट अ टाइम राहणं खूप अवघड आहे. आमच्या चॅनेलवरती यूट्यूबला व्हिडिओ झालाय, तो तुम्ही नंतरही बघू शकता तुमच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं, किंवा उपाय टाकला तरी चालतो. मुलांची मेमरी शार्प ठेवायची असेल तर रोज एक पेरू त्याला खायला द्यायचा आहे. रोज एक पेरू खायला द्या, शेंगदाणे, खडीसाखर खायला द्या, खडीसाखर, गूळ खायला द्या, तरी सुद्धा कुठली औषधे, इंजेक्शने घ्यायची गरज पडत नाही. मुलं आपोआप शार्प होत जातात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करत राहा. माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, मी मगाशीच सांगितलं, कोल्हापूरमध्ये इव्हन सगळीकडे त्याची नोंदणी चालू असते. कोल्हापूरमध्ये त्याचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये आम्ही अलंकार, यावर्षी 400 रुपये फी आणि अलंकार ठेवलंय. ऍक्च्युली हा योगायोग झाला खरं तर या गोष्टीचा, की सगळे अलंकार आम्ही ठेवलेले आहेत. तर तुम्हाला सभासद जरी माझ्याकडे व्हायचं असेल तरी सभासद होऊ शकता, आमच्या कार्यक्रमाला येऊ शकता. तुम्ही 400 रुपये भरताय पण त्याच्या दुप्पट गोष्टी आम्ही देत असतो. लक्षात घ्या, आम्ही कुठली स्पॉन्सरशिप कुणाची घेत नाही, म्हणजे कार्यक्रम घेतला स्पॉन्सरशिप घेतली असं कुठलीही गोष्ट करत नाही. परवा माझा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये फ्रीज आम्ही लकी ड्रॉला गिफ्ट दिलं. त्याच्या आधी मोठी टीव्ही, 42 इंची टीव्ही आम्ही हे केला. तर अशा मोठ्या मोठ्या बक्षिसं देत असतो, कारण महिलेचा एक विरंगुळा व्हावा, ज्याच्यातून ती एक चार्ज होऊन घरी जाते. परत मरगळलेली असते की चार्ज होते, 1-2 महिने कामाला लागते आणि परत एक कार्यक्रम घ्यायचा आणि परत एका कार्यक्रमामध्ये यायचा आणि परत चार्ज व्हायचा आणि निघून जायचं. तर याच्यासाठी घेत असतो. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर आमच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यात बऱ्याच गोष्टी मिळत असतात. ट्रिप असते. या 2025 मध्ये आम्ही विमानाने आमच्या महिलांना पाठवलं होतं तिरुपती बालाजीला. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, तुम्ही जॉईन व्हा. माझं काम फाउंडेशन सांभाळणं नाहीये, मला हे सगळं बघावं लागतं, पण आमची टीम हे सगळं करत असते, ऑर्गनाईज करते, सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही सभासद व्हा, एकदा कोल्हापूरला या. आणि मी सांगेल की आजार कोणताही असो, घाबरून जाऊ नका. तुम्हाला फक्त एकच ठेवायचंय की हिंमत ठेवायची असते. जी मी तुम्हाला द्यायचं काम करू शकते, पण ते घ्यायचं का नाही हे शेवटी तुमच्यावर असतं. ही काय सांगते हे जर म्हटलात तर तुम्ही फुकट मेलात. छोट्या छोट्या गोष्टी आहे, करत राहा. याच्यातून तुम्ही एनर्जी घेत राहा, आजारातून लांब होत चला. काही नसतं आजार वगैरे, सगळं इथंच करायचं आणि इथंच भोगून आपल्याला जायचंय, हो की नाही. ते वेळेच्या अगोदर कोणीही वर जात नाही, त्यामुळे किती प्रयत्न केले, किती ऑपरेशन केली तरी तुमची वेळ आली नसेल तर तुम्ही वर जाणार नाही. आणि जर वेळ आली असेल तर तुम्ही कोटींचे ऑपरेशन केले तर इथं थांबणार नाही. त्यामुळे छान राहा, हसत खेळत राहा. कधीही कुठल्या सल्ल्याची गरज पडली, कधी कुठला आजार डोकावतोय असं वाटलं तर आमची तोडकर संजीवनी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे, हे लक्षात ठेवा. फोन करा, जेवढे होतील तेवढे घरगुती उपाय घ्या. पण भेटायला यायची वेळ आली तर मात्र एकदा या आणि कमी खर्चामध्ये आजारमुक्त व्हा. आजार कोणताही असो, एकदा या, अगदी तुम्ही कमी वेळेत कमी खर्चामध्ये बरे व्हा. थँक्यू सो मच. एवढा वेळ तुम्ही मला ऐकलत आणि वरद कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सुद्धा आभार आहे की आजच्या छानशा या शुभ मुहूर्तावर आपल्याला सगळ्यांना आरोग्याची काळजी घ्यायला सांगताय. आणि मी म्हणेन की मी उपाय सांगितलेत, पण त्याच्यासाठी पहिला उपाय माझा आठवणीत ठेवा की नवऱ्याशी प्रेमाने राहायचंय. ठीक आहे, थँक्यू सो मच.